मुंबईचा महापौर कोण होणार या बाबतीतला सस्पेन्स हळूहळू दूर होताना दिसतो आहे. शिंदेकडून असं सांगण्यात आलेलं आहे की मतदारांची कोणतीही प्रतारणा करणार नाही, महायुतीचाच मुंबईचा महापौर असतो. शिंदेच्या फार मनावर घेऊ नका. महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे? सौदेबाजी का सुरू आहे? आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं, इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं, विकत घेण्याचा प्रयत्न करणं, आमिष दाखवणं, दहशत दाखवणं, फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा. तर मतदारांशी प्रतारणा करणार नाही याचा अर्थ असा असतो, एखादा नगरसेवक, एखादा आमदार, एखादा खासदार हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली 5 वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे. जर त्याला पक्षांतर करायचं असतं तर त्याने राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा. पण शिंदेच्या बाबतीत तसं दिसत नाही आहे किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही. ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात, विकत घेतले जातात. यालाच प्रतारणा म्हणतात. मतदारांशी हा मतदारांचा विश्वासघात आहे. किंवा पैशाच्या ताकदीवर, भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या बळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं याला सुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात. तर त्याने हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. नाही, त्यांनी जरी रिसॉर्ट पॉलिसी अवलंबलेली असली तरी भाजप हायकमांडनं सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू नका, दावा सुटू नका महापौर पदावरचा. माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही. पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का? म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो. तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही. ते शोभेचं पद आहे. मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौर पद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय अधिकार असतात, हा निर्णय घेण्याचे, काही निर्णय बदलण्याचे त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स. तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाही. त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे, टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे. घटस्थापनेचा दिवस आहे. सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊनच घटस्थापन करतील कोकण भवनला. पण केडीएमसी मध्ये एक ट्विस्ट आहे. तुमचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या घरावर नोटिसेस चिटकवण्यापर्यंत बघा, परिस्थिती गेली. असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गटाची स्थापना करताना ते आमच्याजवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. उमेदवारांची निवड करताना अशा पद्धतीनं काही होईल याची कल्पना नव्हती का? कारण निवडून आल्यानंतर आता असं आहे की चिन्हावर निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीनं वर्तन करतात. एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते? नगरसेवकाच्या काय गुण बसला? एकनाथ शिंदे आणि आमचे 40 आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना. मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का? कोणालाच काहीच कल्पना नसते. आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात. त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार? 30 जानेवारीला भाजपचा महापौर होईल अशी बाळासाहेब शिंदेच्या शिवसेनेने हॉटेल पॉलिटिक्स केलं, तर आता भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी फरमान काढलंय 10 दिवस मुंबई सोडून जायचं नाही.
भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे. ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंबहुना जे नगरसेवक आत्ता ताज लँडस्टाईनमध्ये कैद खाण्यात आहेत त्यांचेही फोन टॅप केले जात आहेत. मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. फोन टॅप केले जात आहेत, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. जे ताज लँडस्टाईनच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे. 30 जानेवारीला महापौर मी तुम्हाला कालच म्हणालो ना, राहुल शेवाळे दिल्लीत गेले. मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जात आहेत म्हणून. तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल, हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं. म्हणजे मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतं. हे मी वारंवार सांगतो. महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत. हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. नाही राहुल साहेब, दिल्लीऐवजी आता बदल आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले. दावोसमध्ये सुरू आहेत. मुंबईचा महापौर कोण होणार आहे? नाही, दावोसमध्ये मुख्यमंत्री दावोसमध्ये आहेत. उद्योग मंत्री शिंदेचे जे विश्वासू आहेत ते उदय सामंत दावोसमध्ये आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचं फोनवर बोलणं सुरू आहे. तर कदाचित दावोसमध्ये हा निर्णय होऊ शकतो. असं आहे की दावोसमध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे, आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते. त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे, कागदावरती असली तरी कमी येणार आहे. कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या संदर्भात होते. 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होते. तरी शिंदे गटाची जी इच्छा आहे तिला सुरुंग लागतोय. नाही, तर कोणाच्या इच्छा कशा असतात आता मी सांगू शकत नाही ना. त्यांच्याकडे सध्या आकडा आहे, आकडा चर्चाच आहे, बरं का. ते चौकार मारतील तर आम्ही षटकार मारू. चंद्रपूरमध्ये भाजप आणि ठाकरेंची सेना ही सत्ता स्थापन करते आणि तिथे ठाकरेंना महापौर पद मिळत आहे. तशीच परिस्थिती मुंबईत येऊ शकते. बघा, चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा. नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे. एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे. स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील. आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया चालू आहे, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची. त्यासाठी सगळे नेते दिल्लीत गेलेत. त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर असं म्हटलेलं आहे की स्ट्राईक रेट भाजपचा कमी आला, एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यामुळं नुकसान झालं भाजपचं, असं थेट केंद्रीय नेतृत्वासमोर मांडलं. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत. निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका. भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे. राहुल साहेब, जी सतत विरोधी पक्ष मागणी करत आलेला आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या. कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर होतात. तेलंगणात झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. राज्यातल्या निवडणुका कशा पद्धतीने घ्यायचा हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतो, आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष 5व्या क्रमांकावर गेला. कर्नाटकामध्ये सुद्धा या निवडणुका बॅलेट पेपरवरती होतील आणि तिथे यापेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता मला दिसत नाही. कुठे नाही, म्हणजे शाहीमध्ये घोटाळा होता ना. जर मार्कर आणि शाई बदलावी लागली याचा अर्थ तुमच्या शाईमध्ये घोटाळा होता आणि या बनावट शाईनं तुम्हाला काही जागा जिंकून दिल्या. राहुल साहेब, आणखी एक आहे की परवा बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आहे. काही पक्षातर्फे काही कार्यक्रम आहे का? आहे ना, काही घोषणा केली जाणार? बघा, पक्षातर्फे 23 तारखेला बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षाला जी सुरुवात होते, तर
नक्कीच कार्यक्रम असणार, सोहळा असेल. फक्त जागा जी आहे ती आता दुपारपर्यंत बहुधा षण्मुखानंद हॉललाच हा कार्यक्रम होईल. शिवसेना आणि मनसे यांनी हा कार्यक्रम एकत्र करावा अशी आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांच्याशी आमची चर्चा झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर चिन्ह तिकडे दिलं गेलं, त्या विरोधात तुमच्या ज्या याचिका दाखल आहेत त्याच्यावर उद्या सुनावणी होते. तुमच्या गटाला 3 तासांचा युक्तिवादाचा वेळ आहे, राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला 2-2 तासाचा वेळ देण्यात आलेला. या सगळ्या संदर्भात काही ना, उद्या पाहू ना, तारीख पडते की देवतेचा अंतरात्मा जागा होतो. बरं का, आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल. न्यायाधीशांचं एकूण कल असं आहे की 2 दिवसात अंतिम सुनावणी पूर्ण करून चांगली गोष्ट आहे. निकाल चांगली गोष्ट आहे, द्यावा. चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. चिन्ह मिळेल असं वाटतं. 23 जानेवारी नाही, मी आता काहीच सांगत नाही. आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या 2 महिन्यातच चिन्ह मिळायला पाहिजे. अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला 4 महत्त्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या. हे संविधान विरोधी आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का कोणातरी आयऱ्या घराच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे. त्यासाठी 23 शिंदे तारखेला गटाचे नगरसेवक महासंघाच्या- आज हे कोकण भवनला जाऊन करू द्या ना, ती एक प्रक्रिया आहे. आज करणार नाहीये ते या निकालाचा संदर्भ असतो त्यासाठी. नाही, बहुधा ते भाजपमध्ये विलीन होणार असतील. या निवडणुकीमध्ये गुजरातचा मुद्दा गाजला. त्याच्यानंतर सुद्धा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरातच्या पाट्या सूचना फलक म्हणून अनेक ठिकाणी पालघरमध्ये लावले आहेत. त्यामुळे गुजराती भाषेचा कळवळा अजूनही संपलेला दिसत नाही. हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे की बुलेट ट्रेनच्या निमित्तानं, वाढवण बंदराच्या निमित्तानं हा बाजूच्या राज्याला जोडला गेला आहे. हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा. 2004 पासून अनुसूचित जातीचा महापौर झाला नाही. सकारात्मक पद्धतीने आरक्षण सोडत झाल्यास भाजप शिवसेनेला अडचण होऊ शकते आहे, कारण का अनुसूचित जातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंकडेच आहेत. नहीं, येऊ द्या ना, सुडत झाली का बघू. चले, हिंदी में क्या है कुछ. सर ये मेयर जो है वो दिल्ली में डिसाइड हो रहा है, इस बारे में क्या कहना है? ये पहली बार इतिहास में हो रहा है. इतिहास में पहली बार हो रहा है कि मुंबई का मेयर दिल्ली में अमित शाह डिसाइड करेंगे. भारतीय जनता पार्टी के हाईकमांड डिसाइड करेंगे. अब तक हमारी पूरी ज़िंदगी जो मुंबई में राजनीति में गई, हमने कभी देखा नहीं कि मुंबई का मेयर तय करने के लिए यहाँ के राजनीतिक दल, खास करके जो अपने आप को शिवसेना बताते हैं, एकनाथ शिंदे और उनके 40 लोग जो अपने आप को हम शिवसेना है असली, उनको दिल्ली में जाना पड़ रहा है झुक कर. ये शिवसेना है क्या? बाला साहब ठाकरे अगर होते तो उनको एक कान के नीचे लगाकर बाहर निकाल देते. ऐसी नौबत क्यों आई है सर? ये लाचार लोग हैं, ये लाचार लोग हैं. उनको स्वाभिमान नहीं है, उनको अभिमान नहीं है, उनको अस्मिता नहीं है. बस उनको सिर्फ सत्ता चाहिए और सत्ता के लिए दिल्ली के तलवे चाटने के लिए ये लोग तैयार हैं. सर पालघर में कुछ गुजराती बोर्ड लगे हैं, साइन बोर्ड लगे हैं, इस तरह देखिए, गुजराती भाषा को हमारा विरोध नहीं है ना. मुंबई में गुजराती रहते हैं, पूरे महाराष्ट्र में गुजराती रहते हैं. गुजरात में महाराष्ट्र लोग, मराठी लोग रहते हैं, बड़ौदा में रहते हैं, सूरत में रहते हैं. अब CR पाटिल जो है वो जलगांव से है. लेकिन क्या ये पॉलिसी बनी है महाराष्ट्र सरकार की? अगर है तो गुजरात में भी मराठी बोर्ड लगा दीजिए ना. ऐसा कुछ नहीं, सभी भाषा राष्ट्रभाषा है. मोहन भागवत जी ने कहा है ना, सभी भाषा राष्ट्रभाषा है. तो मुंबई पालघर की भाषा मराठी है, तो वहाँ गुजराती बोर्ड क्यों है? जो ठेकेदार अब वाढवण बंदर पोर्ट के लिए आ रहे हैं उनके लिए लगाई है क्या? चलिए, थैंक यू.